नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न करंट अफेअरबद्दल, चालू घडामोडीबद्दल आपण प्रश्न बघणार आहोत. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. 2024मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कोण आहे? 2024मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रोहित शर्मा. 2024मध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये रोहित शर्मा हे कर्णधार होतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे 2024साठी अध्यक्ष कोण निवडले गेलेले आहे? भारताचे 2024साठी अध्यक्ष कोण निवडले गेलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, द्रौपदी मुर्मू यांना 2024मध्ये अध्यक्षपद निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये G20 शिखर परिषदात कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? 2024मध्ये G20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, दिल्ली. दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे G20 शिखर परिषद 2024चे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो कोणते महत्त्वाचे यान प्रक्षेपित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, चंद्रयान 3. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये पहिले महिला विश्वचषक क्रिकेट विजेते कोण ठरले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया हा देश 2024मध्ये पहिली महिला विश्वचषक क्रिकेट विजेता ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाखाली भारताने कोणत्या प्रकारचे मिशन इंद्रधनुष्य सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन टी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये भारताने कोणत्या देशांशी FTA फ्री ॲग्रीमेंट करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये महात्मा गांधींचा 156वा जयंती साजरी करत असलेले प्रमुख कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? 2024मध्ये महात्मा गांधींचा 156वा जयंती साजरी करत असलेले प्रमुख कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन पी, गांधीनगरमध्ये झालेला आहे आणि ते गुजरात या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये अक्षय ऊर्जा धोरण नावाचा कार्यक्रम जारी करणारा देश कोणता? 2024मध्ये अक्षय ऊर्जा धोरण नावाचा कार्यक्रम जारी करणारा देश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, भारत. भारत हा देश अक्षय ऊर्जा धोरण नावाचा कार्यक्रम जारी करणारा देश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये कोणता भारतीय राज्य ग्रीन स्टेट म्हणून ओळखला गेलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे राज्य भारतीय राज्य ग्रीन स्टेट म्हणून ओळखलं गेलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये PM केअर फंड अंतर्गत भारत सरकारने किती रक्कम मंजूर केलेली आहे? 2024मध्ये PM केअर फंड अंतर्गत भारत सरकारने किती रक्कम मंजूर केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 10 कोटी. 10 कोटी ही मंजूर केलेली आहे सरकारने. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये भारतात कोणते नवीन संविधानिक सत्र सुरू झालेले आहे? 2024मध्ये भारतात कोणते नवीन संविधानिक सत्र सुरू झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 17व्या संसदीय सत्र हे सुरू झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया या देशाने. नेक्स्ट प्रश्न आहे, 2024मध्ये भारतीय राज्य कोणत्या कारणामुळे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्य. 2024मध्ये भारतीय राज्य
दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये कोणत्या देशाच्या लष्कराने आंतरराष्ट्रीय शांती प्रशासित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भारत या देशाने. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये पर्यावरण दिवस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेला आहे? 2024मध्ये पर्यावरण दिवस कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दिल्ली या शहरामध्ये. 2024मध्ये दिल्ली शहरामध्ये पर्यावरण दिवस म्हणून आयोजित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारताने एका मोठ्या शिखर परिषदेसाठी कोणत्या प्रमुख देशाचे स्वागत केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी फ्रान्स या देशाचे स्वागत केलेले आहे शिखर परिषदेसाठी. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारताने कोणत्या देशाशी जलवायू बल संदर्भात करार केलेला आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी जर्मनी या देशासोबत. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये राष्ट्रीय बाल दिन कोणत्या महिन्यात साजरा करण्यात आला आहे? राष्ट्रीय बाल दिन कोणत्या महिन्यात साजरा करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन सी नोव्हेंबर या महिन्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे राष्ट्रीय बाल दिन म्हणून. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारतात कोणते नवीन औद्योगिक धोरण लागू करण्यात आलेले आहे? 2024मध्ये भारतात कोणते नवीन औद्योगिक धोरण सुरू करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका, कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये युवती सशक्तीकरण या अभियानाचा प्रमुख अंश म्हणून कोणता कायदा लागू करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण बांधकाम प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी कोणते प्रमुख अभियंता आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सचिन चौधरी हे आले होते. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारताच्या कोणत्या शहरात नवीन स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापित प्रणाली लागू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जयपूर. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारताने कोणत्या खेळात आशिया स्पर्धा सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन बी हॉकी. नेक्स्ट प्रश्न आहे 2024मध्ये भारताने 75वे स्वातंत्र्य दिनाचे विशेष समारंभ कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दिल्ली या शहरामध्ये. 2024मध्ये भारताने 75वे स्वातंत्र्य दिनाचे विशेष समारंभ हे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.